नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला एक गाडी आली टोईंगसाठी, कॉल आला आहे. तर आपण निघालो कॉलसाठी. गाडी स्क्रॅप आहे, स्क्रॅपला घेऊन जायचं आहे गाडी. तर टो करायसाठी चाललो आहे. कस्टमरचा फोन आला होता, थांबला तो तिथे. मग काय कस्टमरने टाकायला लावली छोट्याशा गल्लीमध्ये. गाडीतून निघाला होता पुढे चालत. आपण त्याच्या मागे लागला गाडी घेऊन. गाडीपाशी पोचलोय आपण. गाडीची कंडिशन बघितली, टायरमध्ये वगैरे जास्त हवा नव्हती. पुढे टोईंगसाठी काही ऑप्शन नव्हतं, त्याच्यामुळे म्हणलं गाडी आपण मागूनच टो करूयात. तर मागून टो करते वेळेस गाडीला थोडं म्हणजे उचलायला वगैरे आपल्याला वरती घ्यायला थोडीशी तकलीफ होती, कारण की जो ड्रायव्हर गाडीमध्ये बसणार आहे त्याला मागचं काय आपण गाईड करावं लागतं, त्याला सांगावं लागतं सगळ्या गोष्टी. तर काय आपलं प्लॅटफॉर्म वगैरे खाली घेतलं, कस्टमरला सांगितलं, चावी वगैरे घेतली कस्टमरकडनं. कस्टमरने तिथं दोघा तिघाची हेल्प घेतली होती. मग काय तिथं बसवलं एकाला आतमध्ये आणि चालू केलं वरती आपली गाडी घ्यायला. वरती गाडी घ्यायसाठी खूपच गोष्टीची काळजी घ्यावं लागतं. एकतरी गाडी छोटी, त्यात तिनं एकतरी म्हणजे ब्रेक वगैरे लावून असल्यामुळे टायर पण जाम झाले होते त्या गाडीचे. आपण काहीतरी ब्रेक पंप वगैरे करून टायर जाम झालेले काढलं आणि आपण घेतोय वरती गाडी घेऊन बेल्ट वगैरे बांधून गाडी सोडायची कार्स 24ला. ती गाडी अशी स्क्रॅपमध्ये जाणार आहे. तर काय मित्रांनो, घेतली वरती गाडी आपण, बेल्ट वगैरे बांधून घेतली गाडीला. फक्त आता कस्टमरची पेमेंट व्हायची वाट बघतोय. स्क्रॅपमध्ये जर गाडी जात असेल तर काय गाडी लय झालं 20-30 हजारापर्यंत जाती, त्याच्याऐवजी काही जास्त जात नाही गाडी. कस्टमरची पेमेंट यायची होती म्हणून थांबलो होतो आणि आपण आलोय आता ड्रॉप लोकेशनला पोचलोय. गाडी खाली जात नव्हती तर म्हणलं मागं कोणाकडलं तरी धक्का द्यायला. दोघांनी मागून थोडासा धक्का दिले, गाडी उतरवून घेतोय. गाडी घेतली खाली उतरवून. मग आता आपल्याला एक नेक्स्ट कॉल आहे, त्या कॉलसाठी जायचं आहे आपल्याला. गाडी उतरवून खाली घेतली आणि व्यवस्थित गाडी आपल्याला पार्क करायची होती. तर गाडी धक्का वगैरे मारून खाली घेतल्यानंतर गाडी आपण पार्क पण करून घेतली. चला मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण.